After 2 overs, 17 runs on the board, and what a great bowling performance by Dumberewadi. Batsmen who got out in initial over, Vishwas Godbinde, and then after Samadhan, there was a possibility of played on, but Bunty saved successfully. 17 धावा आतापर्यंत धावफलकावर आपण पाहत आहोत. गोलंदाज क्रमांक 3 साठी ओमकारला वापरलं जात आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कही पे निगाहे कही पे निशाणा. बंटीचं स्वतःचं खरं तर इथे अनुमोदन मिळालं. चेंडूपैचा संपर्क झाला होता. चांगली खेळाडू वृत्ती बंटीने दाखवली आणि फलंदाज या बेस बाद झालेले आहेत आकाश भोईर. वतीने आपण ऐकत आहात त्या षटकारांची इथे खरं तर गरज आहे, कारण धावफलक 17 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. ओमकार मेंगाचं हे क्रमांक 3 चं षटक. स्ट्रायकिंगला नवीन फलंदाज साहिल घोरड. साहिलसाठी फुल लेनचा चेंडू आहे. पहिला चेंडू नवीन आलेल्या फलंदाजांसाठी फार मोठी काठिण्य पातळी दर्शवणारा चेंडू इथे गोलंदाजाने हाताळलेला आहे आणि फलंदाजाकडे कोणतंही ठोस प्रत्युत्तर अथवा कोणताही प्रतिकार इथे करण्याची संधी नव्हती. प्रतिकार आणि प्रतिसाद हे दोन्ही शब्द थोडे सांदर्भ असणार आहेत, परंतु आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला प्रतिकार कुठे करावा आणि प्रतिसाद कशाला द्यावा हे माहित असणं अत्यंत गरजेचं आहे. इथेही खडे खडे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूच्या जर लाईन मध्ये तुम्हाला येता आलं नाही तर मात्र चेंडूपाईचा संपर्क येणं थोडं दुरापस्त होत असतं आणि अशातच तुमची हेड पोझिशन अत्यंत महत्वाची आहे. हेड पोझिशन जर तुमची मागच्या बाजूला गेली तर शरीर मागे जातं, हेड पोझिशन पुढे गेली तर शरीर पुढे जातं आणि शेवटच्या चेंडूपर्यंत जर हेड पोझिशन स्टील ठेवता आली तर चेंडूफाईचा चांगला संपर्क तुम्ही आणू शकता. परंतु या फलंदाजाला चारी मुंड्या चित केलेला आहे. इथे चेंडू जाऊन सरळ येष्ट्यांवर आदळला आणि त्रिफळाचित फलंदाज बाद झाले ते म्हणजे साहिल घोरड. सतरा धावा धावफलकावर आहेत. पाहायचंय शेवटचा चेंडू या षटकातील. यानंतर ओमकारच्या वतीने फेकला जाईल. नवीन फलंदाज प्रशिक बांगर आलेत. प्रशिककडे फलंदाजीची क्षमता आहे, ती त्याला इथे दाखवावी लागेल, परंतु गोलंदाजाने वेगळंच ठरवलेलं आहे या स्पर्धेतील. अर्थात परेशदादा पटेल आयोजित सरपंच चषक जांभुर्डे 2024 या पर्वातील पहिली मेडन ओव्हर इथे गोलंदाज ओमकार मेंगाच्या वतीने फेकली गेलेली आहे. त्यासाठी त्याला आपण खरं तर त्याचं अभिनंदन करूया आणि येणाऱ्या या स्पर्धेतील येणाऱ्या सामन्यांसाठी त्याला शुभेच्छा देऊया. खरं तर त्यासाठी त्यांना हा सामना जिंकणं अत्यंत गरजेचं आहे. निर्धारित 4 षटकांचा सामना, त्यामुळे 4 वेगवेगळे गोलंदाज इथे वापरावे लागतील. अशातच 3 षटकं संपलेली आहेत. तुषारने पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या, त्या म्हणजे 3. त्यानंतर किरण मेंगाळने